प्रसारित करीत आहोत. हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय मधुमेह, स्थूलता आणि हायपर ॲसिडिटीमध्ये आयुर्वेदानुसार आहार. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर राधा पुरी, MD आयुर्वेद. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सर्व नामांकित आयुर्वेदिक औषधांचे विक्रेता योगायोग मेडिकल, जठारपेठ चौक, अकोला. चक्रपाणी आयुर्वेद, डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद, आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म सुविधा. द ब्लेसिंग्स टॉवर, B101, दुसरा मजला, गौरक्षण रोड, पेट्रोल पंपाच्या समोर, अकोला. उपलब्ध उपचार सुविधा: सुसज्ज पंचकर्म विभाग, उत्तर बस्ती सुविधा, शिरोधारा, विशेष उपचार, वंध्यत्व, माधवबाग यांचे डायबिटीस रिव्हर्सल उपचार केंद्र, गर्भसंस्कार विषयी ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष गर्भसंस्कार वर्ग, सौंदर्य चिकित्सा, केस गळती इत्यादी, त्वचा विकार, पांढरेकोड, पिंपल्स, सोरायसिस इत्यादींवरती उपचार, मानसिक आजार, झोप न येणे, स्किझोफ्रेनियावरती उपचार, स्त्रियांचे आजार, PCOD, पेरिमेनोपॉझल सिंड्रोम तसेच चेहऱ्यावर केस येणे इत्यादींवरती उपचार, किडनीच्या आजारांवरती उपचार. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9309155486. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9309155486. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आहार जो आहे तो किती महत्त्वपूर्ण आहे हे कोणालाही वेगळ्याने सांगायला नको. त्यातही संतुलित आहाराचं महत्त्व देखील आपण सगळेच जण जाणतो. आहार जर चुकीचा असेल, योग्य घेतला गेला नाही तर भरपूर व्याधींना आपण निमंत्रण देतो. आणि म्हणूनच मधुमेह असेल, स्थूलता असेल, हायपर ॲसिडिटी यासारख्या ज्या व्याधी आहेत त्यामध्ये तर आहाराचं नियोजन हे व्हायलाच पाहिजे. आणि त्याचसाठी आज आपण आयुर्वेदानुसार मधुमेह, स्थूलता आणि हायपर ॲसिडिटीमध्ये आहाराचं नियोजन कसं असावं याविषयी बोलणार आहोत. त्यासाठी आज आपण डॉक्टर राधापुरी, BAMS, MD आयुर्वेद यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. फोन कॉल येईपर्यंत आपण सुरुवातीला हे सांगूया की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहाराकडे विशेष लक्ष देणं का आवश्यक आहे? जेव्हा आपण विचार करतो मधुमेह, तेव्हा तो मधुमेह का होतो? तर रक्तातली साखर वाढल्यामुळे जेव्हा आपण मस्क्युलर सेल्स ज्याला म्हणतो की आपले जे मसल्स आहेत त्याच्या सेल्समधून ती रक्तातली साखर आत जाऊ शकत नाही. याचं कारण काय आहे? तर रक्तातली साखर ही मसल्समध्ये जाण्यापूर्वी एक इन्शुलिनचं किल्ली म्हणूया, चाबी म्हणूया, ती असते. तर इन्शुलिन जर व्यवस्थित तयार झालं तरच ही जी रक्तातली साखर आहे ती मसल्समध्ये जाऊ शकते आणि एक मनुष्य फिट किंवा हेल्दी राहू शकतो. हे जर योग्य प्रमाणात झालं नाही तर मधुमेह होतो. मग हे मधुमेहाचे आयुर्वेदानुसार कारण काय आहे? तर आयुर्वेद म्हणतं आस्यासुखम स्वप्नसुखम दधिनी असे जे कारणं सांगितले आहेत. आस्यासुखम म्हणजे काय? आपण केवळ जिभेचं सुख बघतो की अतिप्रमाणात गोड खाणे आहे, किंवा ज्याला स्वप्नसुख म्हटलं आहे म्हणजे केवळ लोळत पडणे आहे, व्यायामाचा अभाव, किंवा जिथे दधिनी म्हणजे दही की जे खूप अभिषंदी म्हणजे पचायला जड असे जे आहार आहेत. या आहारामुळे काय होतं तर जे डायजेस्टिव्ह सिक्रिशन्स आहेत किंवा जे पचनासाठी आवश्यक सिक्रिशन्स आहेत ते योग्य पद्धतीने होत नाही आणि इन्शुलिन जे व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे ते तयार होत नाही. रेझिस्टन्स असा आपण शब्द वापरतो. त्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे ही रक्तातली साखर ही मसल्समध्ये जाऊ शकत नाही आणि मधुमेह होतो. मग आहाराचं काय महत्त्व आहे? तर जे कारणं सांगितले आहे की नवीन अन्न जे आहेत त्यामुळे डायबिटीज होऊ शकतो, खूप अत्यंत गोड मधुर चवीचे जे आहार आहेत त्याने डायबिटीज होतो, जे पचायला कठीण आहेत, तळलेले पदार्थ आहेत ह्याने मधुमेह होऊ शकतो. तर हे जर कारणं आपल्याला माहिती असले
तर आपण त्याचा आहारात फार समावेश करणार नाही आणि आपण या व्याधीपासूनच दूर राहू शकू. तर हे जे मधुमेह असणारे रुग्ण आहेत, आयुर्वेदानुसार त्यांचा आहार कसा असला पाहिजे? मुळात आयुर्वेदाने आहाराविषयी खूप छान विचार दिलेले आहेत, चिंतन केलं आहे. उष्णम अश्नियात म्हणजे भोजन आपलं हे गरम उष्ण असलं पाहिजे. स्निग्धम अश्नियात म्हणजे थोड्या प्रमाणात तुपाचा हा समावेश असला पाहिजे. जीर्णे म्हणजे पचन, आधीचं अन्नाचं पचन झाल्यानंतरच पुढला आहार घ्यावा. किंवा वीर्य अविरुद्ध असा शब्द म्हणजे आपण आजकाल दहीवडा सर्रास खातो. खरं पाहता दही आणि उडीद हे विरुद्ध अन्न आहे. किंवा आपण केळाचं शिकरण नेहमी आहारात असतं, तर केळ आणि दूध हे खरं विरुद्ध अन्न आहे. मग हे आपण टाळलं पाहिजे. किंवा आणखी विचार पुढे जाऊन सांगतात की अजल्पन, अहसन, तन्मना भुंजित म्हणजे फार जेवताना गप्पा मारू नये किंवा खूप मोठ्याने हसू नये, साहजिक आहे ठसका लागतो. आणि मन लावून, कारण आज आपण बघतो की मुलं टी व्ही लावल्याशिवाय किंवा मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय जेवणच करत नाही. आणि त्याने काय होतं की ब्रेन एका वेळी एकच काम करू शकतं. एक तर ते अन्न पचवू शकतं, अन्यथा टी व्हीकडे किंवा स्क्रीनकडे लक्ष असतं. मग जेव्हा आपण टी व्ही बघत जेवतो तेव्हा पचन नीट होत नाही किंवा जे आमाशयात म्हणजे स्टमकमध्ये जे जे सिक्रिशन्स व्हायला पाहिजे अन्नपचनासाठी ते प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा डायजेस्टिव्ह इश्यू तयार होऊन मधुमेहाकडे वळतो. मग आता आणखी त्याचे जे आमाशयाचे आपण 3 भाग सांगितले आहेत की एक भाग त्याचा सॉलिड असावा, आहारामधला एक भाग सॉलिड, एक भाग लिक्विड असावा आणि एक भाग हा पचनासाठी जे स्टमक तयार करतं त्यासाठी असावा. आपल्याला कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हो. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी पायल सूर्यवंशी बोलतोय. हां हां हां. मी हॉस्टेलला राहते. त्यामुळे माझा प्रश्न असा होता की ऍसिडिटी वाढली नाही पाहिजे यासाठी कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे खाणं. म्हणजे इकडे कसं तेलकट पदार्थ किंवा थोडे मसालेदार पदार्थ असं मी काय अवॉइड करायला पाहिजे की ज्याने मला ऍसिडिटी होणार नाही. बरोबर. डॉक्टर काय सांगू आपण? एक तर आपण जेवणाच्या वेळा निश्चित केल्या पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थ टाळू शकत नाही किंवा आंबवलेले पदार्थ हे जर नाश्त्यात असेल, ब्रेड, इडली, डोसा हे जर थांबवू शकत नाही, तर मग त्याला उपाय म्हणून आपण काय करू शकतो, तर ज्या जेवणाच्या वेळा आहेत त्या निश्चित केल्या पाहिजे. किंवा रक्तातली उष्णता किंवा पोटातली उष्णता जे ॲसिड सिक्रिशन जास्त होतं आहे ते कमी करण्यासाठी काय करू शकू, तर ड्रायफ्रूट्समधले जे काळ्या मनुका आहेत, अंजीर आहे, खजूर आहे, ह्याचा आपण आहारात समावेश केला पाहिजे. किंवा दुसरं जे प्रवाळयुक्त गुलकंद मिळतं है ना, किंवा आपण घरी पण गुलकंद बनवू शकतो. ह्याने काय होतं तर आतडे मऊ होतात आणि पोटामधली जी अतिरिक्त उष्णता आहे ती कमी होते. किंवा जसं लिंबू सरबत आपण घेऊ शकतो. म्हणजे लिंबू आपल्याला वाटतं आम्ल आहे म्हणजे आंबट आहे, परंतु त्याचा जो विपाक आहे, त्याचा जो परिणाम आहे तो मधुर असतो आणि छान अग्निप्रदीपन असं करतं. त्यामुळे लिंबू सरबत आहे किंवा आल्याचा किंवा सुंठीचा रस आहे किंवा मोरावळा आहे, या सगळ्यांनी काय होतं तर जी एक उष्णता वाढलेली असते ती कमी होऊ शकते. किंवा तरुणी जर असतील तर छान शतावरी कल्प देखील तुम्ही घेऊ शकता. त्याने रक्तातली जी विदग्धता आहे ती कमी होते. किंवा पिंपल्स होऊ नये याच्यासाठी किंवा स्किन ग्लो करावी याच्यासाठी सुद्धा शतावरी छान काम करते. पायल, तुमचं झालं समाधान? हो. धन्यवाद, आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. मॅडम, आपण मधुमेहींचा आहार कसा असला पाहिजे या संबंधी बोलत होतो. जसं मधुमेह हा आयुर्वेदाने सांगताना कफ अधिक असल्यामुळे असा होतो. मग कफ कशाने बनतो तर पृथ्वी आणि जलतत्वाने. म्हणून जे आपण म्हणतो ना कडू भाज्या घ्यायच्या आहेत किंवा कडू आहार घ्यायचा आहे, तर तो हा कडू आहार आपण याविषयी बोलू. याआधी आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी तरुडून बोलतो, शिवाजी महाजन मॅडम. हां हां हां. बरं, मधुमेह शुगरच ना. हां हां हां. तर मग आमचे मित्र येतं त्याची जरा शुगर याचं आवश्यकता पण आहे. त्यांच्या मांसाहार चालत नाही, तर अंडे आणि काही खारी खोबरं खाल्लं तर ते शुगर वाढते. तर आवश्यकतापणा दूर व्हायसाठी काय चालत?
अशक्तपणा दूर होण्यासाठी म्हणून काय डॉक्टर आपण काय सांगू? यांनी विचारलंय की अशक्तपणा बराच आलाय आणि तो दूर होण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे? बरोबर. हा. अशक्तपणा काय येतो तर मसल्सचं पोषण होत नाही. मग आपल्याला प्रोटीन्सचं प्रमाण, कारण मसल्स कशापासून बनतात तर प्रोटीन्सपासून बनतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट किंवा जसं आपण पोळीचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालतं आहे, परंतु प्रोटीन्स ज्याच्यातून मिळतात म्हणजे मग मूग आहे तर आपण छान मुगाचं कढण पेशंटला देऊ शकतो. जसं आपण सूप करतो तर तुपाची फोडणी, थोडंसं त्यात जिरं, हिंग असं घालून जर आपण मुगाचं कढण पेशंटला दिलं तर हा थकवा लगेच कमी होतो. किंवा ज्याला आपण सोयाबीनच्या वड्या म्हणतो किंवा रोस्टेड सोया है ना, भाजलेलं सोयाबीन आहे किंवा मूग दलिया आहे किंवा नाचणीसुद्धा कॅल्शियमचा छान सोर्स आहे. मग हे जर तुम्ही आहारामध्ये त्यांना दिलं किंवा इवन चनासुद्धा देऊ शकतो, चनाचोर आपण देऊ शकतो किंवा जसं की सत्तू आपण देतो है ना, सत्तूचं पीठ देतो, तर या सगळ्याने प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि पेशंटचा थकवा हा कमी होतो. त्यांना कधीपासून शुगर आहे ते पण सांगा. बरं. त्यांना का 2-3 वर्ष झाले शुगर आहे. बरं बरं. तर डॉक्टर आपण त्यानुसार काय सांगू? कारण त्यांना मधुमेह पण आहे आणि बाकी काही खायला चालत नाही म्हणून जो थकवा आलाय तो. आणि वय काय आहे त्यांचं? वय का 65 आहे, 64. बरं. तर एक प्रामुख्याने आपल्याला जेव्हा शुगर कंट्रोलमध्ये नियंत्रणात राहावी अशी वाटते तर तेव्हा कंपल्सरी पेशंटने व्यायाम करणं गरजेचं आहे. सकाळी उपाशी पोटी एक 15 ते 20 मिनटं पायी चालणं, कारण जी रक्तातली साखर आहे ती म्हणजे जळली पाहिजे किंवा उपयोगात आली पाहिजे, तेव्हाच तो थकवा दूर होणार आहे. त्यामुळे हलका असा व्यायाम, पूरक व्यायाम करणं गरजेचं आहे. सोबत प्राणायाम जितका आपण अधिक प्रमाणात करू तितकं दीर्घ श्वसन होईल, तितका ऑक्सिजन शरीरात मिळेल आणि जो थकवा आहे तो कमी होईल. तिसरं, आहारामध्ये थोडंसं कडू ज्या भाज्या आहेत किंवा जसं चवळीच्या पानांची, ज्याला आपण तांदूळजा म्हणतो, त्याची भाजी आहे किंवा मेथी दाण्यांचा आपण उपयोग करू शकतो किंवा गोकर्ण जर आपल्याला माहिती असेल, गोकर्ण किंवा अपराजिता म्हणतात ज्याला निळे फुलं येतात, त्यांच्या शेंगांच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा रक्तातली साखर कमी करायला मदत करतात. तर अशा पद्धतीने त्याचा डायबिटीसचा जर अनेक वर्ष राहिले तर डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो. मग हे होऊ नये म्हणूनसुद्धा एक छान उपाय आयुर्वेदात सांगितलेला आहे की हळद आणि आवळा पावडर हे समप्रमाणात घ्यायचं आणि रोज रात्री जर अर्धा चमचा तुम्ही गरम पाण्यासोबत हे घेतलं तर ज्याला डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स म्हणतात किंवा पुढे होणारा त्रास हा सगळा आपण टाळू शकतो. बरं. आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालंय. हो मिळालं. धन्यवाद. आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. मधुमेहींसाठीच आपण बोलत होतो की तुम्ही सांगितलं की कडवट जे पदार्थ असतील तर त्यांचा आपण समावेश केला पाहिजे. बरोबर, कारण आकाश तत्व आणि वायू तत्व हे कडू भाज्यांमध्ये असतं. त्यामुळे गुळवेल बऱ्याच जणांना माहिती असते, कारण कडुलिंब हे बरेच जण रस म्हणून घेतात, पानांचा रस. त्याच कडुलिंबावर जर गुळवेल वाढली असेल तर त्या पानांची जर आपण भाजी करून खाल्ली किंवा इवन भूम्या मलकीची पण भाजी मिळते, त्याला अगदी छोटे छोटे झाडाखाली आवळे असतात, त्याच्या पानांची भाजी असेल किंवा शेवग्याच्या पानांची भाजी असेल, हे जर आपण नित्य आहारात ठेवलं तर त्याने ही जी रक्तातली अनावश्यक साखर वाढते ती आपण कंट्रोलमध्ये आणून ठेवू शकतो. किंवा जसं आता अगदी नियमित आपण चहा घेत असू तर ग्रीन टीमध्ये जर आपण थोडासा दालचिनीचा समावेश केला, त्यात सुंठ जर घातली किंवा इवन जिरे पावडर असं जरी आपण जिरं आणि ओवा हे भाजून घेतलं आणि सोपेसोबत ते जर जेवणानंतर घेतलं तर त्यानेसुद्धा रक्तातली साखर ही नियमित व्हायला किंवा कमी व्हायला मदत होते. आणि जसं हे कडू भाज्यांविषयी झालं, परंतु पोषणसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. मग आपण थोडंसं गाईच्या तुपाचा समावेश हा त्यात केला पाहिजे. म्हणून मी हमखास आयुर्वेदिक प्रत्येक डॉक्टर हे सजेस्ट करत असतात की मुगाचं कढण घ्या, त्याने प्रोटीन इंटेक छान होतो. मुगाच्या कढणाला आपण तुपाची फोडणी देतो, त्यामुळे पोषणसुद्धा व्यवस्थित होतं आणि योग्य मात्रेत
असा तो आहार, ज्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. तर ग्लायसेमिक इंडेक्सच्या दृष्टीने मॉडर्ननुसार जर विचार केला तर मूग आहे, नाचणी आहे, मेथी आहे, मसुरीची डाळ आहे, हे सगळं जर योग्य प्रमाणात घेतलं तर पेशंटचा जो थकवा आहे तो कमी होतो आणि पेशंटला एनर्जेटिक फील होऊन नित्य कामामध्ये अडचण येत नाही. आपल्याला कॉल येतोय. हां. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. स्नेहा चिंचवडकर बोलते. बोला बोला स्नेहाताई, तुमचा प्रश्न विचारा. तेच विचारत होते की मधुमेहासाठी गूळ चालतो की नाही. बरं बरं, महत्वाचा प्रश्न आणि- विचारलात. हा. मुख्य गूळ चालतो की नाही आणि म्हणजे असं एनर्जीसाठी कोणती गोळी किंवा कोणतं औषध घ्यावं बरं. एनर्जीसाठी. आपण आहारातनं सुचवूया पहिल्यांदा. काय सांगू डॉक्टर आपण यांना? हां, गूळ आपण शक्यतोवर टाळावा, कारण त्यातून पुन्हा रक्तातली साखर वाढणार आहे. पण कधीतरी मोह होतो, म्हणजे माझ्याकडे असे पण पेशंट येतात की डॉक्टर आम्ही रसगुल्ला आहे तो पिळून खातो आहे, तर चालेल का? पण मग तसं करायचं नाही आहे. समजाच खूप मोह झाला किंवा गुळाचा पदार्थ फार आवडता असला तर मग अर्धी पोळी आहारातून कमी करायची आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे आपण म्हणतो आहे की एनर्जी टिकून राहण्यासाठी काय काय आवश्यक आहे, मग आपला जो आहार आहे त्यातच अग्नी वाढवणारे काही पदार्थ आपल्याला जोडायचे आहेत. मी बोलले तसं सुंठ आहे, जिरे आहे, ओवा आहे किंवा जसं की यष्टीमधू ज्येष्ठमध आहे, हो ना, मूग आहे किंवा तुम्ही घेताना म्हणजे आहार घेताना जी ब्रेड मिळते ती आहे किंवा नाचणी आहे, ह्याचा जर समावेश केला तर एनर्जी लेवल टिकून राहते आणि ज्यातून प्रोटीन अधिक मिळत आहे तर त्याचा समावेश आपण अधिक करायचा आहे. म्हणजे पोळीचं प्रमाण थोडंसं अर्धी पोळी जरी कमी केली तरी चालणार आहे, पण वेगवेगळ्या डाळींचा समावेश, मग त्याच्यात देखील कुळीथ असतं किंवा मूग आहे, मसूर आहे, ह्याचं प्रमाण जर आपण वाढवलं तर ते व्यवस्थित प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं आणि त्याच्यातून जे एनर्जी लेवल आहे ती व्यवस्थित टिकून राहते. अच्छा, धन्यवाद. आणि ऍसिडिटीसाठी काय आपल्याला योग्य म्हणजे ॲसिडिटी, जसं आपल्या शरीरात एक घड्याळ असतं की सकाळी 10 ते 2 या वेळात पित्त तयार होतं, तसंच रात्री 10 ते 2सुद्धा पित्त तयार होतं. मग ह्या काळात आपण जर सकाळी 10 ते 2 या वेळेत बरोबर आहार घेतला तर तो पचायला सोपा होतो. आणि आहाराच्या वेळा आपण निश्चित केल्या पाहिजे. 10 ते 2 या वेळात सकाळचा आहार असावा आणि संध्याकाळी साधारण 7 ते 7:30पर्यंतचाच संध्याकाळी आहार घ्यावा. 7:30 किंवा 8 नंतर जेवण घ्यायचं नाही आहे. सकाळी उपाशीपोटी पायी फिरणं गरजेचं आहे. सकाळी आपण उपाशीपोटी पायी फिरू ते जलद गतीने फिरायचं आहे. रात्री 7:30 ते 8 नंतर जे जेवण होईल तर त्या 1 तासानंतर, म्हणजे 8चं जेवण झालं तर 9 वाजता कमी गतीने म्हणजेच हळू आपल्याला पायी फिरायचं आहे, शतपावली करायचं आहे. त्याने अन्न व्यवस्थित पचतं. हा एक विहाराचा भाग झाला. आणि आहारामध्ये जर तुम्हाला जळती जास्त लागत असेल तर तुम्ही गोड असं दूध घेऊ शकता किंवा आवळकाठी किंवा आवळ्याचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते घेऊ शकता किंवा प्रवाळयुक्त गुलकंद घेऊ शकता. तर हे अतिरिक्त आम्ल, म्हणजे जर खूप जळजळ होत असेल तर त्यासाठी आहे. काहींना आंबट ढेकर किंवा आंबट पाणी तोंडात येतं, मग अशा वेळी आपण जेवणामध्ये पाण्याचं थोडं नियंत्रण करायचं आहे. काहींना अगदी सकाळी उठल्या उठल्या खूप पाणी पिण्याची सवय असते, तर आपण विचार करायचा आहे की खूप जर पाणी पिण्याची सवय असेल तर पोटातलं पाणी किंवा जे इंटेस्टाईन आमाशयातलं पाणी म्हणतो त्याचं प्रमाण वाढतं आणि मग ते वरवर येतं. म्हणून आपण पाण्याचं कुठेतरी एक लिमिटेशन्स किंवा पाण्याचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे. ज्यांना फार तहान लागते त्यांनी एक सोपा उपाय करायचा आहे. 1 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 चमचा सुंठ पावडर घ्यायचं आहे, ते छान उकळून घ्यायचं आणि ते कोमट किंवा थंड गार नॉर्मल टेम्परेचरला असं पाणी घ्यायचं आहे. त्याने डायबिटिक पेशंटला जी फार तहान लागते तर हे थोडं पाणी देखील घेतल्यानंतर समाधान होतं आणि ॲसिडिटीचा पण त्रास त्याने कंट्रोलमध्ये येतं आणि सोबत जे डायबिटीजमध्ये खूप तहान लागते पेशंटला ते पण कंट्रोलमध्ये येऊ शकतं. स्नेहाताई, आपलं धन्यवाद. धन्यवाद. आपण पण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. हॅलो.
आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो हो नमस्कार, मी चंद्रपूरवरून बोलते. हां बोला. तुमची क्लिप आम्ही स्टेटसवरती बघितली. डॉक्टर राधापुरी हो आहेत डॉक्टर राधापुरी आहेत. आपण आपलं नाव काय आहे? कृपा जोशी. बरं कृपाताई, तुमचा प्रश्न विचारा. ऍक्च्युली माझी समस्या अशी आहे की लठ्ठपणावरती मला उपाय पाहिजे आहे. बरं, तुमचं वय सांगा, तुमचं वजन किती आहे ते माझं पण सांगा, म्हणजे निश्चित असं उत्तर मिळेल. मॅम, माझं वजन 54 आहे हं, हं, हं. आणि माझी हाईट पण 5च आहे हं, हं, हं. आणि माझं सध्या वय आहे 27-28च्या दरम्यान. बरं डॉक्टर, काय सांगू आपण यांना? जसं की वजन वाढण्यामागे वेगवेगळे कारण असतात. म्हणजे अधिक आहार, गोडसर चवीचा आहार अधिक प्रमाणात घेणे हे एक कारण असू शकतं, किंवा जेनेटिक्स पण असू शकतं, आनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो, की त्यामुळे पण एक लठ्ठपणाचं कारण असू शकतं. तिसरं आहे की हार्मोनल इश्यूज कधी कधी असू शकतात. ही जी फर्टाईल पिरियड आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की 15 ते 45 या वयोगटात जर पाळीचा कुठला त्रास असेल, म्हणजे PCOD आपण ज्याला म्हणतो ते असण्याची एक शक्यता असेल, किंवा जर थायरॉईडचा त्रास आहे तर त्यामुळे सुद्धा लठ्ठपणा हा असू शकतो. मग एकदा आपल्याला जे काही कारण आहे ते शोधून काढणं गरजेचं आहे. तर कृपाताई, तो पिरियड्सचा काही त्रास आहे? नाही हां, थायरॉईड किंवा अशी काही समस्या आहे? नाही मॅम, असं काहीच नाही. हां, म्हणजे जर एक आहार हा इश्यू कोणताच नाही आहे. हां, फक्त जर आहार असा विषय असेल तर आपल्याला नियमित व्यायामाची जोड देणं गरजेचं आहे. सकाळी 45 मिनटं हे पायी फिरणं झालं पाहिजे. म्हणजे 45 मिनटात साधारण 4.5 किलोमीटर जर आपण पायी चाललो तर आपलं जे अतिरिक्त साखर आहे ती युटिलाइज होते, वापरात येते, आणि एकूणच जे फॅट आहे ते शरीरातलं बर्न होतं आणि आपल्याला वजन कमी करायला मदत होते. सोबत आहारामध्ये थोडंसं जे जर गोडसर चवीचा आहार असेल तर तो कमी करायचा आहे, आणि जो कडू रसाचा आहार आहे, जे मी आत्ता कडू पालेभाज्यांचा काही उल्लेख केला आहे, किंवा चवळीची भाजी, ती रसाला कडू नाही आहे पण शरीरातलं रक्ताची जी युटिलाइज करणे आहे त्याचं वापर अधिक आपण केला तर आहारातून सुद्धा आपण जो लठ्ठपणा आहे किंवा अतिरिक्त वजन आहे ते कंट्रोलमध्ये आणू शकतो. कृपाताई, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय? हो, मिळालं. चला, धन्यवाद, आपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आणि थँक्यू सो मच, तुम्ही प्रॉपर गायडन्स केल्याबद्दल. ओके. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो हो, बोला. मला ऍसिडिटी बद्दल विचारायचं होतं. सतत माझं एक लेफ्ट साईडचं डोकं सतत दुखतं, त्यासाठी फोन केला होता मी. बरं, काय नाव आहे आपलं? हा, मुक्ता कुलकर्णी, पुण्यावरनं बोलते. बरं मुक्ताताई, डॉक्टर आपण काय सांगू यांना? बरोबर. जेव्हा रक्तातली आम्लता म्हणू, उष्णता म्हणू, हे जेव्हा फार वाढतं ओके. बहुतेक डोकं दुखणं सुरू होण्यापूर्वी मान लागून येणे असा काही त्रास होत असेल. मान वगैरे. आपलं आता वय किती आहे? 40. अच्छा, 40. तर आता जसं की आहारामध्ये मी म्हटलं की आहाराच्या वेळा या निश्चित करायच्या आहे. आहारामध्ये खूप उष्ण, तीक्ष्ण म्हणजे मसालेदार पदार्थ असे फार घ्यायचे नाही आहे, किंवा आंबवलेले पदार्थ जे असतात, ब्रेड, इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी, किंवा फार आंबट झालेलं ताक किंवा दही, हे सगळं घेतल्याने रक्तातली पण उष्णता वाढते. किंवा बऱ्याचदा महिलांचं काय होतं की ते वेगविधारण करतात, म्हणजे कामाच्या घाईत असेल तर मलमूत्र विसर्जनासाठी फार जात नाही. मग या सगळ्याने जे पोटावर परिणाम होतो, आणि आयुर्वेदानुसार वाताची ऊर्ध्वगती असा आम्ही शब्द वापरतो, की वाताची ऊर्ध्वगती झाल्यामुळे मग डोकेदुखी असा सगळा त्रास होतो. मग आपण काय केलं पाहिजे तर नियमित आहारामध्ये जसं हरितकी, हिरडा ज्याला आपण म्हणतो, बाळ हिरडा आपण हा शब्द वापरतो, तर ज्यांना डोकेदुखीचा फार त्रास आहे मग रात्री त्यांनी झोपण्यापूर्वी हिरडा, किंवा ज्याला गंधर्व हरितकी म्हणतो, किंवा त्रिफळा चूर्ण असं जर सलग 8 दिवस रात्री गरम पाण्यासोबत तुम्ही घेतलं तर त्याने वाताची जी ऊर्ध्वगती आहे किंवा रक्तातली जी उष्णता वाढलेली आहे ती कमी होऊन डोकंदुखी हे कायमचं निघून जाईल. आणि रात्रीचं जेवण लवकर करून
कंपल्सरी आठवणीने जेवणानंतर 1 तासाने शतपावलीही करणं गरजेचं आहे. असं झालं की डायजेशन सुधारतं आणि त्याच्यानंतर पुढे जे कॉम्प्लिकेशन्स होतात, डोकंदुखी वगैरे, हे सगळं आपण थांबवू शकतो. ओके ओके. आपला आहार हा व्यवस्थितच असला पाहिजे असा आपला विषय सुरू होता. कारण डायबिटीजमध्ये जे न्यूरोपॅथी बोलले की तळपायाची खूप आग होते किंवा तिथे मुंग्या येतात, मग हे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये. किंवा जेव्हा रक्तातली साखर अत्यधिक प्रमाणात वाढते तर ही वाढलेली साखर किडनीला शरीराच्या बाहेर फेकावी लागते. पण जेव्हा किडनीवर देखील त्याचा ताण होऊन बसतो तेव्हा मग ते नेफ्रोपॅथीकडे जातं. आणि आपण फोन कॉल घेऊ. हां हॅलो. हॅलो, मी प्रीती जाधव बोलते आहे. हां हां प्रीतीताई. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की ऍसिडिटी बद्दल होता मला. तर तशी मला लक्षात येत नाही ऍक्च्युली काय आहे तर. पण कधी कधी आपण नाश्ता केला तर असं एकदम जेवण केलं तर खूप असं भारी भारी वाटतं, एकदम जळजळ व्हायला लागतं. नेहमी तर मी नाश्ता करत नाही, पण एखाद्याच होऊन जातं संडेच्या ला म्हटलं आपण असं तर. पण माझं ना डोकं दुखत राहतं सारखं. अच्छा. तर मग ते म्हणाले किंवा चष्मा असू शकतो म्हणून ते चेक केलं तरी पण माझं डोकं काही बसत नाहीये, माझं डोकं दुखतच राहतंय. तर मग मॅडम मला सांगू शकतील का की ऍक्च्युली हायपर ऍसिडिटी किंवा लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर मी उपाय काय करू शकणार की ऍसिडिटी वाढली नाही पाहिजे किंवा कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे माझ्या ती अशी. बरं बरं डॉक्टर, आपण काय सांगू यांना? बरोबर. जसं आता पित्तामध्ये प्रामुख्याने जळती लागणे असं म्हणतो, जळजळ होणे किंवा आंबट पाणी घशाशी येणे किंवा पोटाला फुगारा आल्यासारखं, ज्याला ॲब्डोमिनल डिस्टेन्शन म्हणतं, की थोडं जरी जेवलो आपण तरी पोटाला फुगारा, ताण आल्यासारखा वाटतो. ताण होतं, हो वाटतंय मला तसं ते. आणि थोडा देखील प्रवास झाला की मग मळमळ होणे किंवा मग गरगरल्यासारखं वाटणे किंवा मग डोकं दुखणे अत्यधिक प्रमाणात, हे सगळं होतं. मग हे होऊ नये. हे का होतं तर लिव्हर ही शरीरातली सगळ्यात मोठी ग्लँड आहे जी अन्न पचनासाठी मदत करते. मग लिव्हरवर कुठेतरी अत्यधिक ताण येतो आहे. त्यामुळे पचायला अगदी सोपा असा आहार घ्यायचा. आणि त्यातल्या त्यात जी हिरवी मिरची आहे किंवा आंबट दही आहे, हे सगळं जर आपण टाळलं तर जो सुपाच्य आहार ज्याला म्हणूया की वरण भात भाजी पोळी हा आहार, रात्रीच्या जेवणामध्ये भाकर घ्यावी जे पचायला अगदी सोपं आहे. जेवण हे हमखास चुरून असं घ्या, म्हणजे वरणाच्या पाण्यासोबत चुरून घ्या. नंतर वरणाच्या पाण्यासोबत छान साजूक तूप जे आहे, गाईचं तूप, ते टाकून जर आपण आहाराला सुरुवात केली तर आतडे सुद्धा मऊ होतात. अन्नाच्या आहाराच्या पूर्वी जर आपण तुपाने सुरुवात केली तर आतडे हे मऊ होतात आणि अत्यधिक हे जे उष्णता निर्माण होते त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. किंवा जसं शतावरी कल्प आहे, मोरावळा आहे, सुंठ युक्त पाणी आहे, तर हे जर आपण नियमित घेतलं तर त्याने अतिरिक्त उष्णता कमी होते. इवन आहारामध्ये डाळिंबाचं जर आपण प्रमाण वाढवलं, डाळिंब आहे, काळ्या मनुका आहे किंवा नारळ आहे, नारळ आणि साखर जे ओलं खोबरं म्हणतो ना, हे जर घेतलं किंवा पेठा सुद्धा छान काम करतो ज्यांना खूप जळती लागते त्यांना. आणि भाज्यांमध्ये जर आपण भेंडी घेतली, पडवळ घेतला, दुधी भोपळा घेतला आणि सोबत एक की तापवून गार केलेलं पाणी हमखास घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि ते उकळलेलं पाणी नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि ते घ्यायचं. तर त्याने पाणी सुद्धा पचायला सोपं होतं आणि हे जे जळती लागणे आहे, आंबट पाणी येणे आहे, हे हळूहळू कमी होऊन जातं. ठीक आहे, धन्यवाद. आपण सहभागी झाला कार्यक्रमात. थँक्यू. आज भरपूर अशा प्रश्नांना आपण उत्तरं दिली आहे, शंकांचं समाधान केलेलं आहे. श्रोते हो, आजचा कार्यक्रम मात्र आपल्याला इथे थांबवावा लागतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोवर नमस्कार. नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सर्व नामांकित आयुर्वेदिक औषधांचे विक्रेता योगायोग मेडिकल, जठारपेठ चौक, अकोला. चक्रपाणी आयुर्वेद, डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद, आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म सुविधा. द ब्लेसिंग टॉवर, B101, दुसरा मजला, गौरक्षण रोड, पेट्रोल पंपाच्या समोर, अकोला.
उपलब्ध उपचार सुविधा सुसज्ज पंचकर्म विभाग, उत्तर बस्ती सुविधा, शिरोधारा, विशेष उपचार, वंध्यत्व, माधवबाग यांचे डायबिटीस रिव्हर्सल उपचार केंद्र, गर्भसंस्कार विषयी ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष गर्भसंस्कार वर्ग, सौंदर्य चिकित्सा, केस गळती इत्यादी, त्वचा विकार, पांढरेकोड, पिंपल्स, सोरायसिस इत्यादींवरती उपचार, मानसिक आजार, झोप न येणे, स्किझोफ्रेनियावरती उपचार, स्त्रियांचे आजार, पीसीओडी, पेरिमेनोपॉझल सिंड्रोम तसेच चेहऱ्यावर केस येणे इत्यादींवरती उपचार, किडनीच्या आजारांवरती उपचार. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9309155486. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9309155486. श्रोते, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता मधुमेह, स्थूलता आणि हायपर ॲसिडिटीमध्ये आयुर्वेदानुसार आहार. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.